नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण मूग डाळीपासून ढोकळा तयार करणार आहोत। हा ढोकळा अतिशय चविष्ट असा तयार होतो। छान स्पॉन्जी जाळीदार असा हा तयार होणारा ढोकळा कमीत कमी वेळेमध्ये तयार करता येतो आणि करायलाही साधा सोपा असा आहे। त्यामुळे नक्की एकदा तुम्ही हा ढोकळा तयार करून बघा आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। चला मग आपण लगेचच ढोकळा तयार करायला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही डाळ 2 तास आधी आपल्याला भिजत घालायची आहे। तर इथे बघा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ 2 तास आधीच भिजत घालून घेतलेली होती। तर ही डाळ आपली आता चांगली भिजलेली आहे बघा। आता ही डाळ वापरायच्या आधी आपल्याला यामधलं जे पाणी आहे हे पाणी काढून टाकायचं आहे आणि परत 2 पाण्याने डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। म्हणजे त्याला असलेला थोडाही जरी उग्र वास असेल तो निघून जाईल। बऱ्याचदा भिजलेल्या डाळींना थोडा उग्र असा वास येतो, तर तो निघून जाण्यास मदत होते। तर आता इथे आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने वाटीचा चौथा भाग म्हणजेच 1/4 वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहेत। जे कांदा पोहे करतो आपण तेच पोहे, ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवाही या पोह्यांमध्येच टाकून घेतलेला आहे आणि 1 वाटी मी दही घेतलेलं आहे। दही थोडं आंबट असेल तरीही चालेल। तर आता हे दहीही आपण याच म्हणजे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। एकाच वाटीने सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे। 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी दही, इथे पाव वाटी आपण पोहे घेतलेले आहेत आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता या सर्व पूर्ण जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ढोकळ्याचं, त्याचं पाण्याचं प्रमाणही पुढे सांगते तुम्हाला। आता आपण 5 मिनटं हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे रवा आणि पोहे दोन्हीही छान असे फुलतील। तर बघा इथे 5 मिनटानंतर झाकण यावरचं काढून दाखवते, तर छान पोहे आणि रवा आपले फुललेले आहेत। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपलं जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते सर्व छान असं बारीक केलं जाईल। तर आता पोहे, रवा आणि दही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता मुगाची धुतलेली डाळसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर आता पूर्ण डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी काढून घेते। तर सर्व साहित्य आपलं एकाच भांड्यामध्ये बसलेलं आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत। मिरची तिखट असल्यामुळे 2 ते 3च काप घातले। इथे आल्याचा लहानसा तुकडा घातलेला आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 वाटी आपण पाणी घालणार आहोत। तर पाणी मी असं 2 बॅचमध्ये थोडं थोडं करत घालणार आहे। बघा इथे मी पूर्ण पाणी वापरलेलं आहे आणि हे मिश्रण असं आपलं तयार झालेलं आहे। आता परत आपल्याला एकदा मिक्सर चालू करायचं आहे। आपण इथे हळद घेतलेली आहे पाव चमचा, तर ती हळद आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून एकदा पल्स मोडवर आपल्याला पूर्ण मिश्रण हे असं फिरवून घ्यायचं आहे। कारण हळदचे लाल असे स्पॉट ढोकळ्यावर तयार होतात, तर ते होऊ नये त्यासाठी या पद्धतीने हळद मिश्रणामध्ये मिक्स करायची। तर बघा आता संपूर्ण मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळासाठी आपण हे मिश्रण बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे ते भांडं आपण तयार करायला ठेवणार आहोत। त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक रिंगही ठेवलेली आहे। आता पाणी छान असं उकळल्या गेल्यानंतर आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे। आता या ताटामध्ये मी ढोकळा वाफवणार आहे, तर त्याला तेल लावून घेणार आहे आधी। ही पूर्वतयारी सर्व आधी करून ठेवायची आणि नंतरच ढोकळा वाफवायला ठेवायचा, म्हणजे ढोकळ्यावर छान जाळी तयार होते। तर बघा इथे आता ताटालाही तेल लावून आपलं झालेलं आहे। आता हे आपण तयार केलेलं जे मूग डाळीचं मिश्रण आहे यामध्ये चमचाभर तेल घालणार आहोत, म्हणजे ढोकळा असा कोरडा होणार नाही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता मीठ आणि तेल आपण मिश्रणामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता। जास्तही मिश्रण पातळ करायचं नाही। 1 वाटी पाणी इथे आपण वापरलेलं आहे। तर आता एक जे पाऊच येतं इनोचं ते मी इथे वापरलेलं आहे। तर 1 चमचाभर आपण इनो यामध्ये घातलेला आहे। आता पाणी न टाकताच हे मी इनो आहे ते या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर आता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही। तर आता बघा पूर्ण यामधल्या ज्या काही इनोच्या गुठळ्या होतील त्या पूर्ण मोडून काढायच्या।
म्हणजे इनो सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं. तर बघा आता हे जे आपण ताट तेल लावून ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये पूर्ण मिश्रण आपल्याला ओतायचं आहे. ताट मी ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्यामध्ये आधीच ठेवलेलं होतं आणि संपूर्ण मिश्रण यामध्ये ताटामध्ये काढलेलं आहे. आता लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे 5 मिनटं आणि 5 मिनटासाठी गॅसची स्पीड मीडियम करायची आहे. असं करत ढोकळा 10 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करायला घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये फुटाण्याची डाळ मी घेतलेली आहे आणि ओल्या नारळाचे कापसुद्धा आपण यामध्येच घालणार आहोत. आता यामध्ये मी आल्याचा एक लहानसा तुकडा, हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत आणि त्यानंतर एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. म्हणजेच 2 चमचे नाश्त्याचे भरून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कढीपत्तासुद्धा चटणीमध्येच आपण घालणार आहोत. आता थोडं थोडं पाणी टाकत चटणी बारीक अशी करून घ्यायची. तर बघा इथे चटणी आपली बारीक करून झालेली आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या चटणीवर आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. इथे पाव चमचा उडदाची डाळ, पाव चमचा चणा डाळ घातलेली आहे आणि दोन्हीही डाळी छान अशा खमंग तळून घ्यायच्या तेलामध्ये. सुक्या मिरचीचे कापसुद्धा घातलेले आहेत आणि छान अशी ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे. पूर्ण ही फोडणी घातल्यानंतर यामध्ये आपण मीठसुद्धा आधीच घातलेलं आहे. आता ही चटणी मिक्स करून घेणार आहोत आणि कढीपत्ताही आपण चटणी बारीक करत असतानाच घातलेला आहे, त्यामुळे आता आपण इथे वापरलेला नाही. चटणी आपली तयार झालेली आहे आणि 10 मिनटं झालेली आहेत. बघा झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर आपला ढोकळा हा छान वाफवला गेलेला आहे की नाही एकदा आपण चेक करणार आहोत. तर बघा इथे चाकूने तुम्हाला चेक करून दाखवते. तर अगदी चाकू यामधला क्लीन निघालेला आहे. टूथपिकनेही तुम्ही असं चेक करू शकता. तर आता हे ताट मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल वरून किती छान जाळी तयार झालेली आहे. आता ढोकळा आपल्याला ताटामधून बाहेर काढताना पूर्ण तो थंड होऊ द्यायचा आणि नंतरच बाहेर काढायचा. आता ढोकळा जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत आपण ढोकळ्यावर फोडणी तयार करणार आहोत. इथे फक्त मी मोहरीची फोडणी तयार करणार आहे. त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घातलेली आहे. हिरवी मिरचीसुद्धा आपण ढोकळ्यामध्येच वापरलेली आहे आणि आपण यावर लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत. त्यामुळे फोडणीमध्ये हिरवी मिरची वापरलेली नाही. आता कडेने पूर्ण ढोकळा थंड झाल्यानंतर आपल्याला असा सोडवून घ्यायचा आहे. गरम असताना अजिबातही ढोकळा काढू नका, त्यामुळे तो ताटालाच चिटकतो आणि व्यवस्थित असा निघत नाही. बघा आता तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते मी. तर बघा इथे किती छान हा ढोकळा निघालेला आहे ताटामधून व्यवस्थित असा आणि वाफवलेसुद्धा खूप छान गेलेला आहे. तर इथे ढोकळ्याची जी मागची बाजू आहे तिच्यावरही तुम्हाला जाळी दिसत असेल की किती छान अशी जाळी तयार झालेली आहे. आता परत हा ढोकळा सरळ करून दाखवते आणि ताटामध्ये ठेवते. तर इथे बघा हा ढोकळा किती छान सॉफ्ट झालेला आहे हे सुद्धा दाखवते तुम्हाला. बघा आता आपण हळद जी वापरलेली आहे त्यामुळे अजिबातही ढोकळ्यावर स्पॉट तयार झालेले नाहीत. आता ही जी फोडणी तयार केलेली आहे पूर्ण ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे आपल्याला आणि एका ब्रशनी पूर्ण ही फोडणी पसरवून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित असं तेल मोहरी सगळीकडे एकसारखं असं ढोकळ्यावर लागतं. तर इथे बघा आता आपण ब्रशने फिरवून घेणार आहोत पूर्ण ही फोडणी आणि यावर आपण लाल तिखटसुद्धा घालणार आहोत. छोटी मुलं जर असतील तर लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल. तर बघा आता मोहरी सगळीकडे व्यवस्थित अशी पसरल्या गेलेली आहे आणि लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये वापरलेलीच आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यावर आपल्याला घालायची आहे. बारीक शेव आवडत असतील तर तेही तुम्ही इथे घालू शकता. तर बघा आता ढोकळा तुम्हाला कट करूनसुद्धा मी दाखवते, पण पूर्ण ढोकळा थंड झाल्यानंतरच कट करा, त्यामुळे त्याचे व्यवस्थित असे काप तयार होतात. तर बघा आता आपल्याला हा चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथे ढोकळा अजिबातही आपला चिकट झालेला नाही किंवा खाताना तो घशामध्ये असा अडकल्यासारखा होत नाही. आता तुम्ही या ढोकळ्यावर फोडणीमध्ये पाणी टाकून ती फोडणीसुद्धा तयार करू शकता आंबट गोड चवीची साखर घालून. पण इथे मी नुसतं तेलाची जी फोडणी आहे ती तयार करून घेतलेली आहे. बघा आता ढोकळ्याचे इथे तुम्हाला मी काप बाहेर काढून दाखवते.
म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आपला ढोकळा किती छान तयार झालेला आहे. अगदी सहज हा ढोकळा बाहेर निघत आहे. व्यवस्थित ढोकळा जर वाफवला गेला तर तो चिकटही होत नाही आणि आतपर्यंत छान असा वाफवला जातो. तर इथे आपण हा 10 मिनिटं ढोकळा वाफवून घेतलेला आहे. ढोकळा वाफवत असताना अधेमध्ये तो असा उघडून बघायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान हा ढोकळा तयार झालेला आहे. याआधीसुद्धा मी चण्या डाळीच्या ढोकळ्याची 2 प्रकारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे. परतही तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि आता हा आपला मूग डाळीचा इन्स्टंट असा ढोकळासुद्धा तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही मूग डाळीच्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.